गोंदिया जिले के गोरेगांव तहसील के घोटी गांव में ब्लू इन गेस्ट हाउस होटल को लेकर उठ रहे विवादों ने तूल पकड़ लिया है। होटल मालिक डॉक्टर भूपेश नंदेश्वर ने आज एक पत्रकार परिषद आयोजित कर पूरी बात सामने रखी। उन्होंने साफ किया कि उनका होटल पूरी तरह से वैध तरीके से संचालित हो रहा है। डॉक्टर भूपेश नंदेश्वर ने बताया कि व्यवसाय शुरू करते समय शासन और स्थानीय प्रशासन द्वारा निर्धारित सभी शर्तें पूरी की गईं। उनके पास ज्वाइंट लेबर कमिश्नर का रजिस्ट्रेशन प्रमाण पत्र, उद्योग रजिस्ट्रेशन, फूड लाइसेंस, FSSAI, ओयो सेंट्रल ऑफिस गुड़गांव से मंजूरी सहित ग्राम पंचायत नाहरकत प्रमाण पत्र भी मौजूद है। मागील 1 ते 1.5 वर्षापासून माझा हा हॉटेलिंगचा बिझनेस सुरू आहे, ज्याच्यामध्ये राहण्याची आणि खाण्याची सोय आपण केलेली आहे। तर आपण हा हॉटेल सुरू करत असताना आपण जे रिक्वायरमेंट सर्टिफिकेट्स असतात गव्हर्नमेंटच्या, त्या सगळ्या सर्टिफिकेट केल्या आणि जे हेतू ग्रामपंचायतजवळ जेव्हा गावामध्ये आपला हॉटेल आहे त्या संदर्भामध्ये आपण ग्रामपंचायतमध्ये पत्र दिलेला होता। त्या पत्र दिल्याच्या नंतर मला सदर 10 महिन्यानंतर ग्रामपंचायतमधून NOC दिली जाते। ठराव त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा शिक्का, सचिव, सरपंच यांचा शिक्का आणि जिथले जे सरपंच आणि काही सदस्यगण यांचा असा ठराव मला देण्यात आला आहे आणि त्याचबरोबर मला गावनामा 5 ची ही पावती देण्यात आलेली होती। हे सगळं झाल्यानंतर गावच्या काही लोकांनी आणि पत्रकार संघांनी मुद्दा उचलला की ती बनावटी आहे आणि ती बनावटी मला मिळालेली आहे असं त्यांनी उत्तरपत्राच्या माध्यमातून आपल्यावर एक आरोप लावलेला होता। त्या उत्तरपत्रांमध्ये मला कुणीही विचारलं नाही आणि माझे कॉन्सेंट, माझे मत त्याच्यामध्ये मांडण्यात आलेले होते। फक्त काही एकाच लोकांनी मला फोनवरती बोललेले होते, पण बाकीच्या काही लोकांनी मला कोणताही चर्चा न करता NOC साठी तुम्ही मी NOC सर हा व्यवसाय सुरू मागच्या मे महिन्यामध्ये 22 तारखेला आपण सुरू केला 2024 मध्ये आणि त्या 1 ते 2 महिन्यामध्ये मी सगळ्या रजिस्ट्रेशन ज्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स होते यांची माहिती काढून आपण रजिस्ट्रेशन आणि त्याचं सर्टिफिकेट आपल्या हॉटेल संदर्भामध्ये तयार केलेले आहे आणि जुलै 25 तारखेला 2024 ला आपण हे पत्र दिलेले होते। ते पत्र दिल्यानंतर त्यांचं वाचन 2 महिन्यानंतर होतो आणि मला त्याच्यातून फोन येतो ग्रामपंचायतीत की आपला पत्राची वाचन झालेलं आहे आमच्या मासिक सभेमध्ये आणि आपण आपल्याला देऊ। तर या संदर्भामध्ये माझ्या सरपंचासोबत ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत चर्चा होते आणि त्या अशी चर्चा चालू असताना तब्बल 10 महिन्यानंतर मे महिन्यामध्ये 2025 मध्ये मला ही ग्राम सदस्यांनी 2 ग्राम सदस्यांनी ते माझ्या हॉटेलमध्ये आणून दिलेली होती। काय नाव आहे त्यांचं? त्यांचे नन्नूलाल राहंडाले आणि एक बिसेन सदस्य होते, त्या साहेबांनी आणून दिलेली होती आणि मला त्याचबरोबर पावती सुद्धा 10,000ची आणून दिलेली होती। किती पैशांची मागणी? 10। त्यांनी मला सांगितले सर की बऱ्याच साऱ्या लोकांना आपण NOC दिलेली आहे, कारण की मला हे NOC ला पैसे द्यावा लागतो याची माहिती नव्हती। फक्त ग्रामसभेला एक देणगी द्यावी लागते याची मला माहिती होती। तर त्यांनी सर असं सांगितलं की आपण बऱ्याच साऱ्या लोकांना पेट्रोल पंपवाल्यांना किंवा कोंबडी पालनवाल्यांना, पोल्ट्री फार्मवाल्यांना आपण दिलेले, त्यांच्याकडून 1 ते 1.5 लाख रुपये घेतले। तर मी म्हटलं सर मी माझा सगळ्या सर्टिफिकेट्स माझ्याकडे आहे, मी एवढे पैसे देऊ शकणार नाही। तर आमच्याच गावचे एक सदस्य गृहस्थ इथे गोरेगावला राहतात, त्यांनी कॉन्टॅक्ट करून तिथे मीटिंग घेतली आणि तिथे मला 50,000 रुपयाची डिमांड केली। तर ते ऑनलाईन सगळे ट्रान्झॅक्शन हे आपल्याकडे आहेत। पैसे कशा स्वरूपात दिले? आपण 25,000 त्यांना आज मला द्या आणि त्यांना मी ट्रान्झॅक्शन केलेलं होतं आमच्या त्यांचा काही हस्तक्षेप नव्हता, फक्त त्यांनी तिथे त्यांच्या घरी बसण्यात आलेले होते। ते म्हणले की यांच्या जे राहंडाले जे पटले जे आहेत आमच्या गावचे त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये द्या। त्यांनी मग दुसऱ्या त्यांना ज्यांचे जे लोक होते त्यांना ते ट्रान्सफर केले 25,000 आणि 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला आपण NOC देऊ, त्याच्यानंतर उर्वरित पैसे आम्हाला द्या। पण ते त्यांनी मला 5 ते 7 दिवसात दिले नाही, तब्बल 10 महिन्यानंतर ते दिले आहे। नंदेश्वर ने गंभीर आरोप लगाया कि ग्राम पंचायत के कुछ सदस्य नाहरकत प्रमाण पत्र के लिए 50,000 रुपये रिश्वत मांग रहे थे। उन्होंने 50,000 रुपये दिए, परंतु केवल 10,000 रुपये की पावती दी गई। बाकी 40,000 रुपये ग्राम पंचायत के सदस्यों ने आपस में बांट लिए। नंदेश्वर ने यह भी स्पष्ट किया कि ग्राम सभा में किसी निजी व्यवसाय को बंद करने का निर्णय करना अवैध है।
ग्राम पंचायत अधिनियम के अनुसार यह केवल सार्वजनिक हित से जुड़ी योजनाओं और विकास कार्यों के लिए निर्णय ले सकती है। अब यह मामला न्यायालय में पहुंच चुका है। डॉक्टर भूपेश नंदेश्वर ने दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है।